मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्या मीराला बोलतो की या दोघांचं काहीच ऐकायचं नाही आणि यांच्या पुढे पुढे अजिबात करायचं नाही. आणि तुला जर कोणी काही बोललं ना तर फक्त मला सांग, मग मी यांच्याकडे बघतो. अजिबात यांचं काहीच ऐकायचं नाही. निरूपा बोलते की तू हिला आमच्या विरुद्ध का भडकवत आहेस? तिला तिचं काम करू दे ना. सत्या मग बोलतो की ती पोरगी ह्याला दगा देऊन पळून गेली आणि हा तिच्यासाठी लग्नातून पळून गेला. ती मुलगी कुठे आहे रे? मला तिचा फोटो वगैरे दाखव. पंकज बोलतो की माझ्याकडे तिचा फोटो नाहीये, मी डिलीट करून टाकला आहे. सत्या बोलतो की तिने तर तुझं अख्खा अकाउंटमधले 35 लाख रुपये डिलीट केले आणि तुला सोडून पळून गेली. ती तर तुझ्यापेक्षा हुशार निघाली. निरूपा बोलते की कशाला जुन्या आठवणी उकरून काढत आहेस? त्याला या सगळ्याचा त्रास होतोय आणि त्याला त्रास देणारी ती मुलगी ना नरकात जाणार आहे. तिचे असले हाल होतील ना, तिचं कधीच चांगलं होणार नाही. सत्या बोलतो की मग हे तर सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या मुलाला लागू होईल. त्यानं त्याच्या देवासारखे बापाचे पैसे पळवून नेले आणि त्याच्या बापाला फसवलं. हा तर पक्काच नरकात जाणार आहे. एक नंबरचा पळपुटा आहे हा. मी तर ऐकलंय की याने काम पण सोडलं आहे. मग आता 6 महिन्यात हा बापाचे पैसे कसे काय फेडणार आहे? मला तर आता तुझंच टेन्शन आलं आहे. याने तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे. याने जर पैसे परत केले नाहीत ना तर तुझं काही खरं नाही. तूच तुझी काळजी घे. सत्य असं बोलल्यावर मग निरूपा जरा विचारात पडते. पंकज मग तिला बोलतो की मम्मा, तू टेन्शन घेऊ नकोस. मी लगेच दुसरा जॉब मिळवू शकतो, कारण माझ्याकडे फारच डिग्र्या आहेत. सत्य त्याला बोलतो की आता जे काम जॉईन केलं होतं त्यामध्ये तुझ्या पहिल्या कामाचा अनुभव ॲड केला होतास का? पंकज बोलतो की कोणता अनुभव? सत्या बोलतो की मंदिरापुढे बसून भीक मागायचा. आता मग पंकज फारच नाराज होतो. त्याचा वेळोवेळी सत्या फारच अपमान करत असतो. सत्या त्याला बोलतो की तू तुझं पहिलंच काम जॉईन का करत नाही? मंदिरापुढे बसून भीक मागायचं. निरूपा मग सत्याला बोलते की अरे बास कर ना आता. सत्या मग कामाला निघालेला असतो. इतक्यात मीरा बोलते की मला पण आईकडे जरा जायचं होतं, सोडता का मला? सत्य बोलतो की चल ना, मी सोडतो तुला लगेच. लवकर आवरून खाली ये, मी थांबतो. असं बोलून मग सत्या निघून जातो. मीरा तिच्या खोलीमध्ये निघून गेल्यावर मग इकडे निरूपा विचार करू लागते की आता या दोघांचं चांगलंच जमायला लागलं आहे. पंकज मात्र या दोघांच्या मध्ये एकटा पडतोय. त्याचंही लग्न आता मला लावून द्यावं लागेल. आणि मग तिच्या डोक्यात पंकजच्या लग्नाची आयडिया तयार होते. इकडे देविका तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत असते आणि तिने एक क्रीम बनवलेलं असतं. ते तिच्या कस्टमरला ती फ्री देणार आहे असं बोलत असते. तिची मैत्रीण बोलते की तू साधी कोणाला एक चिमूटभर पावडरसुद्धा फ्री देणार नाहीस. मी तुला चांगलंच ओळखते. आता मग ती बोलते की माणसाने नेहमी स्वतःसाठी जगायला हवं. खूप खूप पैसे कमवून मला फारच मोठं व्हायचं आहे. आणि मग ती तिच्या मैत्रिणीला ती क्रीम लावत असते. इतक्यात तिच्या आईचा फोन येत असतो. तिची मैत्रीण बोलते की तुझ्या आईचा फोन आहे ना, उचल ना, कालपासून फारच फोन येत आहेत. आता मग ही फारच विचार करते आणि फोन उचलते. फोन केल्यावर मग तिच्या आईबरोबर आणि तिच्या लहान भाच्याबरोबर थोडा वेळ ती फोनवर गप्पा मारते. इकडे आता मीराने सत्याच्या वडिलांना चहा दिलेला असतो. सत्याचे वडील बोलतात की खरंच तुझ्या हातचा चहा पिल्यावर अमृत पिल्यासारखा भास होतो. मीरा बोलते की हो बाबा, आजकाल तुम्ही माझं फारच कौतुक करत आहात. आता मग त्या दोघांचं बोलणं चालू असताना इतकेच सत्याच्या वडिलांचा एक मित्र येतो. सत्याचे वडील मीराला त्यांच्यासाठी पण चहा टाकायला सांगतात. मीरा चहा टाकायला गेल्यावर तो मित्र बोलतो की अरे, माझ्या बायकोला हार्ट अटॅक आला होता. ती आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन लवकरात लवकर करायला सांगितलं आहे. त्याच्यासाठी कमीत कमी 70 ते 80 हजार खर्च येईल असं ते म्हणाले आहेत. मला तुझ्याकडून काही मदत मिळेल का? सत्याचे वडील बोलतात की तुला तर माहीतच आहे माझ्या पैशांबरोबर काय झालं आहे. त्यांचा मित्र बोलतो की हो, मला तर ते ठाऊकच आहे. पण तू हा फक्त एकच माणूस आहे ज्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मी तुझ्याकडूनच अपेक्षा ठेवू शकतो. सत्याचे वडील बोलतात की तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस. आपण या गोष्टीतून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. मीरा आल्यावर सत्याचे वडील त्या माणसाला चहा देतात आणि मग चहा पिल्यावर तो माणूस तिथून निघून जातो. इकडे आता निरूपा आणि सत्याचे वडील बोलत असतात. सत्याचे वडील तिला सांगत असतात, आयुष्यभर काम केल्यामुळे सरकारने त्यांना एवढा मोठा फंड दिला होता. आता मग निरूपा त्यांना बोलते की पंकजचं काम गेलं, त्याला तिथे रिस्पेक्ट मिळत नव्हता. सत्याचे वडील बोलतात की रिस्पेक्ट काय असतो हे तरी त्याला माहीत आहे का अजून? आता मग इतक्यात पंकज तिथे आलेला असतो. तो या दोघांचं बोलणं चालू असलेलं पाहून लगेच तेथून जायला लागतो. पण सत्याचे वडील त्याला थांबवतात आणि बोलतात की तू का रे काम सोडलंस? इथून पुढे तुला कोणती पण नोकरी मिळाली ना, छोटी किंवा मोठी, ती तू करायचीस. पंकज बोलतो की हो, मी हे परत विसरणार नाही. मी नोकरी नक्की करेल. सत्याचे वडील त्याला बोलतात की इथे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत.
आणि तू मात्र नोकरीवर नोकऱ्या सोडत आहेस. तुला कमीत कमी या कामातून अनुभव तरी मिळेल ना. निरुपा मध्येच बोलते की आपण पंकजचं लग्न लावून देऊया, म्हणजे तो आणि त्याची बायको दोघेजण मिळून काम करतील. सत्याचे वडील बोलतात की याचं लग्न करून द्यायला हा अगोदरच कामाला आहे का? याला कसलीच नोकरी नाही, तो काय मुलीचा सांभाळ करणार? निरुपा बोलते की ते पुढचं पुढे आपण बघू ना. त्यांचं हे सगळं बोलणं चालू असताना सत्या आलेला असतो. तो मग पटकन घरात येतो आणि त्याच्या लहान भावाला आवाज देऊ लागतो. निरुपा बोलते की तू असं वेड्यासारखं त्याला आवाज का देत आहेस? सत्या बोलतो की हा मागच्या वेळेस लग्नामध्ये पळून गेला, तेव्हा मला लग्न करायला लागलं. आता मात्र रव्याचाच नंबर आहे, त्याला सगळं काही सांगायला नको का? आणि लग्न करताना मुलगी पण रव्याला दाखवूनच ठेव, याचा काही भरोसा नाही. सत्या असं बोलल्यावर मात्र पंकजचा फारच मोठा पचका होतो आणि सगळेजण पंकजला हसू लागतात. निरुपा बोलते की यावेळी असं काहीच होणार नाही. पंकजचं आपण लवकरात लवकर लग्न उरकून टाकू. सत्या बोलतो की तिकडे तुम्ही काय करायचंय ना ते करा, पण फक्त 178च दिवस राहिले आहेत. तेवढ्या दिवसानंतर माझे पैसे मला लगेच परत हवेत, नाहीतर मग याचं काहीच खरं नाही. आता मग सत्य असं बोलल्यावर निरुपा आणि पंकजला फारच टेन्शन येतं आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडंसं सपोर्ट करा. धन्यवाद.